आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप 9 बातम्या। पुण्यामधील 23 पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बदल्या, वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेमध्ये बदल्या करण्यात आल्या। मुंबईमध्ये वाढलेल्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून दखल, पेट्रोल डिझेलच्या गाड्या टप्प्याटप्प्यानं हटवण्याबाबत आणि इलेक्ट्रिक गाड्या वाढवण्याबाबत समिती नेमण्याचे निर्देश। वसई विरारमधील हवेची गुणवत्ता ढासळली, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी। पुण्यातील चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघाताचा थरार, भरधाव कंटेनरची 20 किलोमीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक, 4 जखमी, तर पोलिसांनी पाठलाग करत चालकाला पकडलं, संतप्त नागरिकांकडून चालकाला बेदम चोप। पुण्यामधील पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळासाठी जूनपर्यंत भूसंपादन सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। प्रस्तावित विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार। पश्चिम रेल्वेवर शयनयान स्लीपर वंदे भारतची चाचणी यशस्वी, अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान शयनयान स्लीपर वंदे भारतची चाचणी, वंदे भारतची प्रति तास 130 किलोमीटर वेगानं चाचणी घेण्यात आली। मुंबईतील मेट्रो 9 आणि मेट्रो 7अ या मार्गिकांच्या कामाला मुदतवाढ, मेट्रो 9 मार्गिकेला जून 2025 पर्यंत, तर मेट्रो 7अ साठी जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ। पुण्यामधून कुंभमेळ्यासाठी विशेष गाडीमधून निघालेल्या प्रवाशांचा उत्साह, प्रवासादरम्यान भक्तिमय गाण्यांचा आनंद लुटला, सर्वच प्रवासी भक्तिमय गाण्यामध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील अवजड वाहनांचं डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड, आरोपींकडून 95,000चा मुद्देमाल जप्त, पुणे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।